नमस्कार सर्वांना. मित्रांनो, आज जे पदाविषयी आपण माहिती बघणार आहोत त्या पदाचं नाव आहे काय, एम-पी-एस-सी क्लर्क. ठीक आहे. एम-पी-एस-सी क्लर्क किंवा लिपिक टंकलेखक त्याला आपण म्हणतो. या पदाविषयी आपण माहिती बघणार आहे कारण हे मागच्या वर्षी सर्वात जास्त एम-पी-एस-सी मध्ये जागा या पदाच्या आल्या होत्या. जवळजवळ 7,000 जागा आल्या होत्या आणि दरवर्षी या पदाच्या जागा जास्तच असतात. आता 2024ची जी ॲड आहे त्याच्यामध्ये पण या पदाच्या जागा थोडा तुम्हाला जास्त बघायला मिळतील आणि बरेच मुलं 2023-24 मध्ये ज्या सरळ सेवा आल्या होत्या त्या सरळ सेवांचा अभ्यास करत होते कारण पोस्ट मिळवण्यासाठी. ठीक आहे. तर ते सरळ सेवाचे मुलं जे सिलेक्शन झालेले नाही त्यांचं ते लिपिक टंकलेखकचा अभ्यास करतात काही मुलं. ठीक आहे. तर हे खूप चांगलं पद आहे. याच्यासाठी टायपिंग लागते. आता काय काय लागतं, परीक्षा पद्धती कशी असते, एलिजिबिलिटी काय असते, वयोमर्यादा काय काय असते, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा पगार किती असतो, तुम्हाला वेतन किती भेटते, या सगळ्या गोष्टी, ट्रेनिंग कशी असते, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कोणत्या विषयावर किती क्वेश्चन विचारले जातात म्हणजे परीक्षा पद्धती इन डिटेलमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये ह्या पदाबद्दल एक पण शंका राहणार नाही. ठीक आहे. चला आपण स्टार्ट करूया या पदाबद्दलची माहिती. बघा मित्रांनो, एलिजिबिलिटी काय लागते, तर एलिजिबिलिटी या पदासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे म्हणजे मान्यता प्राप्त, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मान्यता प्राप्त जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाकडून तुम्हाला पदवी मिळाली पाहिजे. त्या विद्यापीठाकडून जर पदवी तुम्हाला प्रदान केली असेल किंवा प्राप्त झालेली असेल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून, तर तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता किंवा हे पद मिळू शकता. ठीक आहे. ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, हाच एकमेव क्रायटेरिया, फक्त ते मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही YCM म्हणजे तुम्ही YCM बाहेरून जरी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर तुम्ही या पदासाठी जी परीक्षा होती ती परीक्षा देऊ शकता. आता प्रश्न निर्माण होतो की जी लास्ट इयरला मुलं आहे, जे थर्ड इयर म्हणजे 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर थर्ड इयरला आहे किंवा 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर फोर्थ इयरला आहे, जे लास्ट इयरचे मुलं आहेत ही परीक्षा देऊ शकतात. तर मित्रांनो त्याचं उत्तर येस आहे, तुम्ही परीक्षा देऊ शकता. पण त्याचा क्रायटेरिया कसा, आता याची परीक्षा कशी होते बघा. पहिली प्रिलिम एक्झाम होते, प्रिलिम. ठीक आहे. याला पूर्व परीक्षा आपण म्हणतो. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मेन्ससाठी जातात. मेन्स एक्झाम, मेन्स म्हणजे तुम्ही त्याला मुख्य परीक्षा म्हणतात इंग्लिशमध्ये. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही टायपिंगसाठी जातात. टायपिंगची परीक्षा होते. ठीक आहे. टायपिंग आणि टायपिंग परीक्षा तुम्ही क्वालिफाय झाले तर तुमचं जे मेरिट लागतं त्याच्यात जर तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्ही MPSC म्हणजे तुम्ही क्लर्क म्हणून किंवा लिपिक टंकलेखक म्हणून तुमचं सिलेक्शन होतं. ठीक आहे. आता याचा क्रायटेरिया काय आहे, तुम्ही जर लास्ट इयरला आहे, ठीक आहे, लास्ट इयरला असाल तर जर परीक्षेचे फॉर्म सुटले आणि तुम्ही त्यावेळेला लास्ट इयरला, तर तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि पूर्व परीक्षा पण देऊ शकता. पण पूर्व परीक्षा जर तुम्ही पास झाले, तुमचा अभ्यास चांगला असेल, तुम्ही जर पास झाले, त्याच्यानंतर जे मुख्य परीक्षेचे फॉर्म सुटतात आणि मुख्य परीक्षेच्या फॉर्म सुटण्याच्या वेळेस किंवा फॉर्म भरण्याच्या वेळेस तुमचं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट झालेलं पाहिजे. तुमचं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट झालेलं पाहिजे किंवा तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमच्या हातात आलेला पाहिजे. हा एकमेव क्रायटेरिया आहे. म्हणजे तुम्ही जर लास्ट इयरला असाल तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता. जर तुमचा अभ्यास चांगला असेल, पूर्व परीक्षा पास झाले, तर तुम्ही मेन्स परीक्षेचा जेव्हा फॉर्म भरता त्यावेळेला तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते कंप्लीट झालेलं पाहिजे. हा एकमेव क्रायटेरिया लास्ट इयरच्या स्टुडंटसाठी, हा लक्षात ठेवा. ठीक आहे. एलिजिबिलिटी विषयी तुम्हाला सांगितलं. आता पुढे जाऊन जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वयोमर्यादा. ठीक आहे. वयोमर्यादा कमीत कमी जे वय लागतं ते किती लागतं मित्रांनो, 18. हे सर्वांसाठी 18 आहे. कमीत कमी जे वय लागतं ते 18 आहे. म्हणजे 18+ तुम्ही असाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं असेल तर तुम्ही याची परीक्षा देऊ शकता आणि हे पद मिळू शकता. ठीक आहे. याचा क्रायटेरिया असा आहे. म्हणजे कमीत कमी, आता इथं बघा कॅटेगरी वाईज दिलेले आहे घटक. मी सर्वसाधारण महिला अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीज विषय आपण बोलतोय. याचं जास्तीत जास्त वय किती, 38 वर्षापर्यंत तुम्ही तर ह्या कॅटेगरीमध्ये असेल, ओपन कॅटेगरीमध्ये असेल, तुम्ही महिला असाल काय पुरुष असाल, सगळ्यांसाठी बरं का. जे जास्तीत जास्त वय जे आहे ते 38 आहे अमागाससाठी. इथं अमागास वर्ग लिहिलेलं आहे. मागासवर्गीयमध्ये तुम्ही असाल पुरुष महिला दोन्ही पण. कमीत कमी वय 18 आहे, जास्तीत जास्त 43 आहे. ठीक आहे. खेळाडूसाठी कमीत कमी 18 आहे, जास्तीत जास्त 43 वयापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता किंवा हे पद मिळू शकता. ठीक आहे. आता पुढे बघा, माजी सैनिक जे असतात त्यांच्यातलं अमागाससाठी 38+ सेवा कालावधी + 3 वर्ष हा क्रायटेरिया आहे. सेम माजी सैनिकसाठी मागासवर्गीय, हा अमागाससाठी, हा मागासवर्गीयसाठी तिथं काय 43. आता कमीत कमी तर 18चे पण जास्तीत जास्त 43+ सेवा कालावधी + 3 वर्ष अशा पद्धतीने हा क्रायटेरिया आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी 18 कमीत कमी, जास्तीत जास्त 45 वर्ष वयापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता किंवा हे पद मिळू शकता. पुढे जाऊन बघा, याला भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त या दोन्ही क्रायटेरिया याला लागू होतात. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल किंवा तुम्ही भूकंपग्रस्त असाल किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर तुमच्यासाठी कमीत कमी वय हे जे आहे हे 18 आहे आणि जास्तीत जास्त 45 आहे. ठीक आहे. तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये येत असाल, तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असाल, तर तुमचं जे जास्तीत जास्त वय असेल ते 45 वयापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आणि
हे पद मिळू शकतात. त्याचा जर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल तर तुमचा जे मेरिट असतं ते थोडं कमी लागतं, कारण कॉम्पिटिशन थोडी कमी असते मित्रांनो. हे एक महत्त्वाचा क्रायटेरिया. पुढे जाऊ. आता ही झाली वयोमर्यादा. आता हे पद मिळवण्यासाठी परीक्षा कोणती असते? कोणती परीक्षा तुम्हाला द्यावं लागते ते बघूया मित्रांनो. बघा, MPSC कंबाईन, MPSC कंबाईन नावाची परीक्षा असते. कंबाईन, ठीक आहे, किंवा MPSC संयुक्त परीक्षा असं म्हणूया त्याला. हे कंबाईन का म्हटलं जातं? कारण याच्यामध्ये ना 10 पदं भरले जातात मित्र. 10 पदं, 4 पदं जे असतात ते क्लास 2 चे पद आहे आणि 6 पदं जे आहे ते गट क चे पद आहे. 4 पदं कोणते? PSI, STI, ASO आणि SR. ह्या पदांविषयीचा मी सेपरेट व्हिडिओ स्वाध्याय ई लर्निंग आपला जो यूट्यूब चॅनल त्याच्यावर टाकलेला आहे. म्हणजे एकदम महत्त्वाच्याच गोष्टी आपण स्वाध्याय ई लर्निंगवर टाकतो बरं का. जे मुलं ग्रॅज्युएशनला आहे, ज्यांना अभ्यास कसा करायचा आहे किंवा जे आता अभ्यास करतात त्यांच्यासाठी जे गरजेचं काय, त्याच गोष्टी आपण या चॅनलवर टाकत असतो. जर तुम्हाला तुम्ही जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण महत्त्वाचे व्हिडिओ मिस नाही झाले पाहिजे. खूप महत्त्वाची माहिती टाकत असतो याच्यावरती, ठीक आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आत्ताच, कारण भविष्यामध्ये जे महत्त्वाचे व्हिडिओ असतील तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने ते मिस नको व्हायला. सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा. हा जो व्हिडिओ आपण बनवतो याला लाईक करा. खूप मेहनत लागते याच्यामागे मित्रांनो. आणि शेअर करा. तुमचे जे मित्र आहे जे MPSCचा अभ्यास करतात, ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पण हा चॅनल शेअर करा. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं 4 पद हे क्लास 2 चे गट ब चे आणि 6 पद हे गट क चे. त्या 6 पदांमधलं एक हे पद, एक जे पद आहे ते लिपिक टंकलेखक पद आहे, त्याच्याविषयी आपण बोलतोय, ठीक आहे. MPSC कंबाईन याच्यासाठी म्हटलं जातं की ही 10 पदं याच्यामध्ये भरले जातात आणि पूर्व परीक्षा जी असते ही 10 पदांसाठी एकच पूर्व परीक्षा होते. नंतर मुख्य परीक्षा वेगळा होता, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. कंबाईन हे नाव असतं MPSC कंबाईन. हे इथं दिलेलं आहे बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी. ग्रुप बी आणि ग्रुप सी का म्हटलं जातं? तर हे 4 पदं आणि हे 6 पदं याचे ग्रुप सीचे 6 पदं असतात आणि ग्रुप बीचे 4 पदं असतात, म्हणून हे नाव MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी दिलं जातं. एकदम सोप्या भाषेत आणि इन डिटेलमध्ये सांगतोय. म्हणजे कोणी पण असो, म्हणजे तुम्ही सुरुवात करत असाल MPSC, तुम्हाला कळलं पाहिजे हा व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली काय सांगतोय, ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं एक्सप्लेन करून सांगतोय. पुढे जाऊ मित्रांनो. बघा, आता पुढे जाऊन हिची पूर्वपरीक्षा कशी असते. आता ही पूर्वपरीक्षेविषयी तुम्हाला सांगितलं मी 3 टप्प्यांमध्ये एक्झाम होते. पहिली पूर्वपरीक्षा, दुसरी मुख्य परीक्षा, नंतर टायपिंग एक्झाम, ठीक आहे. टायपिंग लागतेच या परीक्षेसाठी, म्हणजे हे पद मिळवण्यासाठी टायपिंग हे कंपल्सरी. त्याच्यामुळे 3 टप्प्यांमध्ये परीक्षा होती. आता जी प्रिलिम एक्झाम आहे, जी पहिली एक्झाम असते, ठीक आहे, प्रिलिम आपण त्याला म्हणतो किंवा पूर्वपरीक्षा म्हणतो, ठीक आहे. पूर्वपरीक्षेसाठी क्रायटेरिया काय किंवा कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात, किती मार्क्सला प्रश्न विचारले जातात, ते सगळं बघूया आपण. बघा, परीक्षा योजना जी आहे पूर्वपरीक्षेची ती कशी असते? 100 प्रश्न विचारले जातात मित्रांनो. सामान्य क्षमता चाचणी नावाचा पेपर असतो, ठीक आहे. ज्यावेळेला तुमचं MPSC कंबाईनचे फॉर्म सुटतील, आता बघा लवकरच फॉर्म सुटतील. फॉर्म सुटल्यानंतर, फॉर्म भरल्यानंतर काही काळानंतर MPSC म्हणजे त्या फॉर्म सुटल्यानंतर डेट दिलेली असते की ह्या दिवशी तुमची पूर्वपरीक्षा होईल. त्या पूर्वपरीक्षामध्ये बघा, सामान्य क्षमता चाचणी नावाचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात बरं का. 100 प्रश्न विचारले जातात. किती मार्क्ससाठी? 100 मार्क्ससाठी. म्हणजे एक प्रश्न हा 1 मार्क्ससाठी असतो पूर्वपरीक्षेला. पूर्वपरीक्षेविषयी सांगतोय. त्याचा जो दर्जा असतो तो पदवी लेवलचा असतो. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये हा पेपर असतो. म्हणजे जो पेपर येतो पूर्वपरीक्षेचा तो दोन्ही भाषांमध्ये असतो. म्हणजे इंग्रजीमध्ये पण प्रश्न असतात आणि मराठीमध्ये पण प्रश्न असतात, हे लक्षात ठेवा. आता मग तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. पहिला प्रश्न इंग्लिश मराठीमध्ये, त्याच्या खाली लगेच त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन असेल. म्हणजे दोन्ही भाषेमध्ये हा पेपर असतो. 1 तास कालावधी असतो पेपर सॉल्विंगचा. म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आणि हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा पेपर असतो. म्हणजे काय? म्हणजे MCQ पॅटर्नचा पेपर असतो, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर असतो, ठीक आहे. एक प्रश्न दिला जातो, त्याला 4 ऑप्शन दिले जातात. त्या 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला जे बरोबर उत्तर ते निवडायचं असतं, ठीक आहे. अशा पद्धतीचा हा पेपर असतो. आता हे जे 100 प्रश्न आहे, हे 100 प्रश्न कोणत्या विषयावर विचारले जातात, ठीक आहे. याचं डिटेलमध्ये मी चार्ट आणलेला आहे. जी 2023ला जी क्लरिकलची एक्झाम झाली त्याच्यानुसार काढलेलं आहे हे सगळं. बघा मित्रांनो, तर इतिहास या विषयावर किती प्रश्न विचारले जातात? 10 प्रश्न विचारले जातात. इतिहास या विषयावर 10 प्रश्न विचारले जातात. भूगोल या विषयावर 10 प्रश्न, ठीक आहे. अर्थशास्त्र या विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. राज्यशास्त्र या विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. जे चालू घडामोडीवर 15 प्रश्न विचारले जातात. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान जो विषय, ठीक आहे, सायन्स अँड टेक, त्याच्यावर 15 प्रश्न विचारले जातात. आणि गणित बुद्धिमत्ता ही जी आहे याच्यावर 20 प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. असे टोटल किती? 100 प्रश्न विचारले जातात. किती मार्क्ससाठी? 100 मार्क्ससाठी. हे झालं पूर्व परीक्षेचं, ठीक आहे. आता हे टोटल विषय सांगितले तुम्हाला. किती टोटल विषय? 7 विषयांवर ही प्रश्नपत्रिका फॉर्म होते. टोटल 100 प्रश्न असतात विषयांवाईज. हे प्रश्न दिलेले, एक प्रश्न 1 मार्क्ससाठी असतो. टोटल 100 प्रश्न. आणि जी निगेटिव्ह मार्किंग असते मित्रांनो, ती निगेटिव्ह मार्किंग किती असते? 1/4 निगेटिव्ह. लक्षात ठेवा, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते.
आता पुढे जाऊ. पुढे बघा मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशनला असता, ग्रॅज्युएशनला असल्यावर तुम्हाला माहीत नसतं की हे वाचलं काय, कुठून पाहिजे किंवा सुरुवात कशी केली पाहिजे. तर सुरुवात अशी करा, तर सुरुवात एकदम बेसिकपासून करा. आता तुम्हाला हे विषय कळलेले, सिलेबस एकदा डाउनलोड करायचा एमपीएससीच्या वेबसाईटवरून, बघून घ्यायचं एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेच्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे, मुख्य परीक्षा सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे. तर आता बघा, पूर्वपरीक्षा सिलेबसनुसार आता अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. किती म्हणजे तुम्हाला वेटेज कळून जातं कोणत्या विषयाला किती मार्क्सला क्वेश्चन असतात. त्याच्यानुसार तुमचे जे स्टेट बोर्डचे बुक आहे ते वाचायला सुरुवात करायची. आता इतिहासाला 10 प्रश्न विचारले जातात, स्टेट बुक बेसिक वाचायला सुरुवात करायची. 5वी ते 10वीचे जे स्टेट बुक आहे आपले, म्हणजे स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे आपण जे शिकलोय, ठीक आहे, ते पुस्तक वाचायला सुरुवात करायची बेसिकपासून. इतिहासाचे, भूगोलचे असतील किंवा तुमचे सायन्सचे पुस्तक असतील, स्टेट बोर्ड वाचायला सुरुवात करायची. जर तुम्हाला कळत नसेल स्टेट बोर्ड कसे वाचायचे, याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात, तर आमची एक बॅच आहे, स्टेट बोर्डची बॅच आहे. स्वाध्याय अकॅडमीचं ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटेल, ते डाउनलोड करून त्याच्यावर एक बॅच आहे, स्टेट बोर्डची बॅच आहे, ठीक आहे. ही बॅच आहे अशी, हिची फी जी आहे, ही जी फी आहे 3999 आहे, पण आम्ही मुलांसाठी ते 1499 मध्येच ही बॅच देतोय, ठीक आहे. 1499 मध्येच बॅच ही आम्ही देतोय. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल तर तुम्हाला हे परवडलं पण पाहिजे, सगळ्यांना परवडलं पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही एकदम इन डिटेलमध्ये 5वी ते 10वीचे जेवढे स्टेट बोर्ड असतील, जे एमपीएससी परीक्षेला त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, ते सर्व स्टेट बोर्ड आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे मित्रांनो. जवळजवळ 80+ तास, म्हणजे 200 ते 250 लेक्चर त्याच्यावर टाकलेले आहे विषयावाईज. एक पण कन्फ्युजन नको व्हायला, एकदम विषयावाईज टाकलेले. कसे प्रश्न विचारले जातात, कसे नाही, हे सगळं त्या मॅडमने त्यामध्ये सांगितलं. आमच्या स्टेट बोर्डच्या मॅडम आहे जयश्री मॅडम, त्यांना एक्सपिरियन्स आहे स्टेट बोर्ड शिकवण्याचा 5 वर्षाचा मागचा. त्यांनी ही बॅच घेतलेली आहे. तुम्ही डेमो लेक्चर पण टाकलेले ॲपवर, ते बघू शकता, किंवा यूट्यूबवर पण स्टेट बोर्डचे आपले डेमो लेक्चर आहे. प्रश्न कसे विचारले जातात, कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहेत ते बघून मग तुम्ही बॅच जॉईन करा. तुम्हाला जर स्वतः तुमच्याकडे कोणी गाईड असेल, तुमचा बहीण भाऊ, तर तुम्हाला बॅच जॉईन करायची गरज नाही, तुम्ही स्वतः अभ्यास करून पण करू शकता. पण ज्यांना माहीत नाही, वेळ जातो, त्यांना ही बॅच एक काय म्हणतात त्याला, खूप चांगला गायडन्स असेल आणि बेसिक खूप चांगलं होईल. ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल त्यावेळेला तुमचं जे फाउंडेशन आहे ते पक्क झालेलं राहील. आणि जेव्हा तुम्ही प्रॉपर अभ्यासाला लागाल, परीक्षा द्यायच्या आहे, तर तुम्ही स्टँडर्ड बुक आहे ते वाचायला लागाल, त्यावेळेला तुम्हाला खूप सोपं जाईल आणि परीक्षा लवकर पास व्हाल तुम्ही, ठीक आहे. याच्या मागचा उद्देश असतो, म्हणजे मुलं खूप चुकी करतात, हे माहीत नसतं मुलांना, डायरेक्ट स्टँडर्ड बुक वाचायला घेतात. ते तसं करू नका मित्रांनो, बेसिकपासून जा, ठीक आहे. आता पुढे जाऊ मित्रांनो, याचं मेरिट कसं लागतं बघा मित्रांनो. मागच्या वेळेस 2023ला 7,000 जागा आल्या होत्या, या पदासाठी 7,000 जागा आल्या होत्या आणि याचं मेरिट नियर अबाउट 19 लागलं होतं 100 पैकी. म्हणजे 100 पैकी तुम्हाला जर 19 मार्क असले 2023 ज्यांना होते ते पास झाले, हे ओपन कॅटेगरीचं मेरिट होतं. त्याच्यामुळं हे जे मेरिट होतं एवढं कमी लागलं होतं. त्याच्या जागा जास्त असतात, तुम्ही लवकर पास होऊ शकता. आता बघू 2024ला किती जागा येतात, त्याच्यानुसार मेरिट ठरेल. पण अशा पद्धतीने म्हणजे 100 पैकी 2023चं मेरिट 19 लागलं होतं, 100 पैकी तुम्हाला 19 जरी मार्क्स पडले असतील ओपन कॅटेगरीमध्ये, तर तुम्ही पास होऊ शकता. आणि त्यात ओबीसी, एससी, एसटी त्यांचं मेरिट अजून कमी होतं, कारण ओपनचं सगळ्यात हाय मेरिट असतं, ठीक आहे. अशा पद्धतीने मेरिट लागतं, म्हणजे 100 पैकी तुमचं मेरिट लागतं. जेवढं पण मेरिट लागेल तेवढे मार्क्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असेल तर तुम्ही पूर्वपरीक्षा पास होता. आणि पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही पुढे मुख्य परीक्षेसाठी जाता. आता ही मुख्य परीक्षा कशी असते, मुख्य परीक्षेचे 2 पेपर असतात मित्रांनो. एक पेपर 1 200 मार्क्सचा असतो आणि पेपर 2 200 मार्क्सचा असतो. इथं दिलेलं आहे बघा, ही टोटल 400 मार्कांची ही पेपर होतो. पूर्वपरीक्षा 100 मार्कांची असते, मुख्य परीक्षा 400 मार्कांची असते. त्याच्यामध्ये 2 पेपर घेतले जातात, पेपर 1 200 मार्क्सचा, पेपर 2 200 मार्क्सचा, ठीक आहे. अशा पद्धतीने हा पेपर होतो. बघा मित्रांनो, याच्यामध्ये जो पेपर 1 आहे, पेपर 1चा क्रायटेरिया काय, आता पेपर 1चा क्रायटेरिया बघा, हा लँग्वेजचा पेपर असतो. मराठी इंग्लिश जी भाषा आहे, भाषा विषयाचा पेपर असतो. याच्यामध्ये मराठीचे 50 प्रश्न विचारले जातात आणि इंग्लिशचे 50 प्रश्न विचारले जातात, प्रत्येकी 100 मार्कांसाठी, ठीक आहे. असे टोटल 200 मार्क्ससाठी असतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एक प्रश्न हा 2 मार्क्ससाठी विचारला जातो मुख्य परीक्षेला. पूर्व परीक्षेला एक प्रश्न 1 मार्क्ससाठी होता, मुख्य परीक्षेला एक प्रश्न 2 मार्क्ससाठी असतो मित्रांनो. बघा, टोटल मराठीचे 50 प्रश्न, इंग्लिशचे 50 प्रश्न, एकच प्रश्नपत्रिका असते. पहिले 50 प्रश्न मराठीचे असतात, भाषा विषयाचे, ग्रामर वगैरे वगैरे या गोष्टी असतात. त्याच्यानंतरचे 50 प्रश्न हे इंग्लिशचे असतात. असे टोटल 100 क्वेश्चन असतात. किती मार्क्ससाठी, 200 मार्क्ससाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्क्ससाठी असतो. मराठी बघा, मराठीचं माध्यम जे असेल, भाषा विषयाचा पेपर म्हटलं मराठीमध्येच असणार. इंग्रजीचा प्रश्नपत्रिका ही म्हणजे इंग्रजीचे जे प्रश्न असणार ते इंग्रजी भाषेमध्ये असतात, ठीक आहे. 1 तास वेळ असतो तुम्हाला पेपर सॉल्विंगचा, 60 मिनिटं वेळ असतो. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा हा पेपर असतो, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा पेपर असतो, ठीक आहे. पुढे जाऊया. आता हा पेपर 1 झाला. पेपर 1 नंतर आता पेपर 2. पेपर 2 हा सामान्य विज्ञानचा असतो, म्हणजे जनरल स्टडीचा असतो. आणि त्याच्यामध्ये कशी असते परीक्षा पद्धती बघा,
आता हा जो सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीचा हा जो पेपर असतो याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. किती मार्क्ससाठी? 200 मार्क्ससाठी. ठीक, 200 मार्क्ससाठी विचारले जातात. त्याचा जो दर्जा असतो तो पदवीचा असतो. दोन्ही भाषेमध्ये. आता जो पेपर 2 असतो तो दोन्ही भाषेमध्ये असतो, म्हणजे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये हा पेपर येतो. ठीक आहे. 1 तास कालावधी असतो पेपर सॉल्व्हिंगचा. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा हा पेपर असतो. आता हे जे 100 प्रश्न आहे मित्रांनो, हे 100 प्रश्न 200 मार्क्ससाठी जे पेपर 2 चे विचारले जातात. आता हे पेपर 1चं तुम्हाला कळलं मराठी आणि इंग्रजी, पण पेपर 2 हा कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात ते बघा मित्रांनो. इथं लिस्ट आणलेली. इतिहासावर 10 प्रश्न विचारले जातात. टोटल आहे ना, टोटल 8 विषयांवर प्रश्न विचारले जातात बरं का. इतिहास 10, भूगोल 10, अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमी 10, राज्यशास्त्रावर 15 प्रश्न विचारले जातात, चालू घडामोडीवर 15 प्रश्न विचारले जातात, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर 15 प्रश्न विचारले जातात, गणित बुद्धिमत्ता याच्यावर 22 प्रश्न विचारले जातात, आणि जो माहितीचा अधिकार जो 2005चा जो RTIचा कायदा आहे आपला, किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे 2015चा, याच्यावर जे प्रश्न विचारले जातात 2 ते 3 प्रश्न विचारले जातात बरं का. असे टोटल 100 प्रश्न विचारले जातात. इथं बघा 20-22 आकडा म्हणजे व्हॅरी होत राहतो. आता गणित बुद्धिमत्ताचं वेटेज वाढवलंय. पहिले 15 प्रश्न यायचे, आता 20 किंवा 22 प्रश्न याच्यावर विचारले जातात. ठीक आहे. 20 कन्सिडर करून चला मित्रांनो. 20 प्रश्न हे गणित बुद्धिमत्तावर कमीत कमी मागच्या आता नवीन पॅटर्ननुसार जर बघितलं 2023ची पत्रिका, तर 20 प्रश्न हे गणित बुद्धिमत्तावर असतात. 2 ते 3 प्रश्न ह्या 2 कायद्यांवर असतात. RTI कायदा किंवा जो 2015चा जो महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम हक्क अधिनियम त्याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन असतात. ठीक आहे. ते अशा पद्धतीने टोटल 100 प्रश्न विचारले जातात पेपर 2 मध्ये. 100 प्रश्न किती मार्क्ससाठी विचारले जातात? 200 मार्क्ससाठी. म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कला असतो. आता पुढची महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, याची निगेटिव्ह मार्किंग कशी असते. याची निगेटिव्ह मार्किंग असते 1/4 निगेटिव्ह. दोन्ही याला बरं का. पूर्व परीक्षेला पण 1/4 निगेटिव्ह असते आणि मुख्य परीक्षेला पण 1/4 निगेटिव्ह असते. म्हणजे 4 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स कट होतात. 1/4 निगेटिव्ह असते. तुम्हाला कळलं असेल, कारण तुम्ही या परीक्षा दिल्या असतात, CET वगैरे वगैरे दिलेल्या असतात किंवा नीट वगैरे दिले असतात. त्याच्या निगेटिव्ह मार्किंगवर तुमच्या लक्षात येतं 1/4 म्हणजे काय असेल. ठीक आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स कट होतात. ठीक आहे. अशा पद्धतीने ही मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षेचं जे मेरिट आहे मित्रांनो, हे मेरिट कसं लागतं ते एकदा सांगून देतो तुम्हाला. बघा 400 गुणांची ही मुख्य परीक्षा होते. 400 गुणांची मुख्य परीक्षा म्हणजे पेपर 1 200चा, पेपर 2 200चा, असे टोटल 400 मार्क्स. 400 मार्क्सच्या बेसिसवर कट ऑफ लागतो. सपोज बघा आता 242 कट ऑफ लागला. 242 जर कट ऑफ लागला तुमचा ओपन कॅटेगरीचा, जर तुम्हाला 242 मार्क आहे किंवा 242 पेक्षा जास्त मार्क्स आहे ओपन कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्ही ही परीक्षा पास होता. ठीक आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही कशासाठी क्वालिफाय होता? टायपिंगसाठी. ठीक आहे. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही कशासाठी जाता? जो शेवटचा टप्पा आहे तो टायपिंग असतो. इथे इंटरव्ह्यू वगैरे नसतो या पदासाठी. टायपिंग हा शेवटचा टप्पा आहे आणि ही पण क्वालिफाईंग आहे, म्हणजे क्वालिफाय करायचे असते. याचे मार्क्स वगैरे धरती नाही टायपिंगचे. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही टायपिंगसाठी जातात. ठीक आहे. आता मुख्य परीक्षेचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ व्हॅरी होतो. SC ST OBC जे असेल, NT व्हॉट एव्हर कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल त्याच्यानुसार कट ऑफ व्हॅरी होतो. तुमच्या कॅटेगरीचा जो कट ऑफ असेल तो कट ऑफ जर तुम्ही क्वालिफाय केला, त्या कट ऑफ जो लागला त्याच्यापेक्षा जास्त मार्क किंवा तेवढे मार्क्स जर पडले तुम्ही पास होता आणि पुढे टायपिंगसाठी जाता. आता टायपिंग कशी असते बघा मित्रांनो. टंकलेखन कौशल्य चाचणी म्हणजे ही टायपिंग स्किल टेस्ट त्याला म्हणतो आपण. ती कशी असते बघा. 2 पदांसाठी टायपिंग घेतली जाते. एक कोणता? लिपिक टंकलेखक, तसेच कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट. आणि ही टंकलेखक म्हणजे काय? MPSC क्लर्क त्याला आपण म्हणतो. क्लेरिकलची एक्झाम. ठीक आहे. याच्यासाठी संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाते. ठीक आहे. म्हणजे मी टॅक्स असिस्टंटचा ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. कशावरती? यूट्यूबवर टाकलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे हा लिपिक टंकलेखक पदासाठी आहे. ठीक आहे. या पदासाठी हा व्हिडिओ आहे आणि याच्यासाठी जे दोन्ही ह्या पदांसाठी टायपिंग ही कंपल्सरी बरं का. टायपिंगचं सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं. आता ते कसं लागतं ते मी डिटेलमध्ये सांगाल. तुम्हाला मी सांगितलं होतं टॅक्स असिस्टंटसाठी दोन्ही लागतं, इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण कंपल्सरी तुम्हाला. पण इथं कसं आहे, इथं वेगळा आहे थोडा क्रायटेरिया. आता बघा कर सहाय्यक वर्गाकरता दोन्ही पण चाचणीमध्ये अर्हताकारी म्हणजे तुम्ही दोन्ही तुमच्याकडे सर्टिफिकेट असले पाहिजे. बेसिक भाषेत सांगायचं म्हणजे कर सहाय्यक पदासाठी मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग असले पाहिजे. पण हा जो क्लरिकलचा जो आहे याच्यासाठी तो कोणतंही एक म्हणजे तुमच्याकडे मराठी जरी असेल, मराठीचं जरी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ह्या पदासाठी इलिजिबल असतात किंवा ही परीक्षा किंवा हे पद मिळू शकतात. किंवा इंग्लिशचं जरी असेल तुमच्याकडे म्हणजे दोन्हीमधलं एक कोणतंही, मराठी असो किंवा इंग्लिश असो. ठीक आहे. मराठी 30 असेल किंवा इंग्लिश 40 दोन्हीपैकी एक कोणतंही असलं तरी तुम्ही काय म्हणतात त्याला हे पद मिळू शकता आणि या पदासाठी इलिजिबल असतात. सगळ्यात महत्त्वाचं
जर तुमच्याकडे इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट किंवा इंग्लिशमध्ये तुमचं चांगला स्पीड आहे, तुम्ही तिथं निवडताना म्हणजे मुख्य परीक्षाच्या वेळेस तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं असेल तुम्हाला इंग्लिशमध्ये टायपिंग द्यायची की मराठीमध्ये द्यायची, तर तुम्ही तिथं जे सिलेक्ट केलेलं असेल त्यानुसार तुमची टायपिंग परीक्षा होते. आता ती कशी होते बघा मित्रांनो, जे इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे दिव्यांग आहे, जे माजी सैनिक आहे, जे अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त वगैरे असतात, यांना काय आहे, यांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून ठीक आहे 2 वर्षाच्या कालावधीत 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही. यांना नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्ष कालावधी दिला जातो. यांना लगेच टायपिंग असलं पाहिजे तर असं क्रायटेरिया नाही, म्हणजे तुम्हाला अनिवार्य नाही आहे. जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल किंवा तुम्ही माजी सैनिक वगैरे जर असाल, तर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला लगेच टायपिंग असलं पाहिजे असं काही क्रायटेरिया नाही. तुम्ही नियुक्तीनंतर पण नंतर टायपिंग सर्टिफिकेट काढू शकता. 2 वर्ष तुम्हाला दिलेले बघा, दिनांकाच्या 2 वर्षाचा कालावधी, 2 संधी अनुज्ञेय असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने असतं. म्हणजे तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये असेल, सिंपल भाषा सांगतो, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त इथं ज्या कॅटेगरी दिल्या आहे मित्रांनो, त्याच्यासाठी टायपिंग ही तुम्ही ही परीक्षा देताना कंपल्सरी नाही किंवा फॉर्म भरताना. तुम्ही तुमची नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा तुम्ही टायपिंग मिळू शकता आणि हे पद म्हणजे ह्या पदासाठी तुम्ही इलिजिबल असतात. ठीक आहे, बाकीचे जे मुलं आहेत जे याच्यामध्ये ह्या कॅटेगरीमध्ये नसतात त्यांना टायपिंग कंपल्सरी आयदर मराठी पाहिजे किंवा इंग्लिश पाहिजे, म्हणजे दोन्हीपैकी एक कोणतं तरी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जी टायपिंगची परीक्षा होती ती क्वालिफाय झाली पाहिजे, तरच तुम्हाला हे पद मिळतं. आता ती टायपिंगची परीक्षा कशी असते बघा, तुम्हाला जे मराठीचं जर तुम्ही मराठीची टायपिंग देणार असाल तर तुम्हाला 30 जे वर्ड्स आहे 30 शब्द प्रति मिनिट, एका मिनिटामध्ये तुमचं स्पीड जे असलं पाहिजे 30 शब्द टाईप करण्याचं स्पीड असलं पाहिजे. तुमचं जे की डिप्रेशन आहे म्हणजे तुम्ही किती की दाबतात, किती वेळा ते बटन, आता सपोज टायपिंग करताय तर 1500 की स्ट्रोक त्याला म्हटलं जातं किंवा की डिप्रेशन म्हटलं जातं. हे 10 मिनिटामध्ये तुम्हाला दाबायचे असतात 1500. ठीक आहे, ठीक आहे. आणि जे दिव्यांग उमेदवार असतात त्यांच्यासाठी 15 मिनिटं हा कालावधी असतो बरं का. आणि जे बाकीचे जे इंग्लिश 40 म्हणजे काय, एका मिनिटामध्ये 40चा स्पीड असला पाहिजे, 40 शब्द तुमच्याकडून टाईप झाले पाहिजे. टोटल किती, 2000 की स्ट्रोक दाबायचे असतात तुम्हाला 10 मिनिटामध्ये. ठीक आहे, आता हे 2000 की स्ट्रोकमध्ये आहे ना, बरोबर त्याने कॅल्क्युलेशन, आता बघा 1 मिनिटामध्ये 40 शब्द आहे म्हणजे 10 मिनिटामध्ये किती, 400 शब्द हे इंग्लिशसाठी किंवा मराठीसाठी 300 शब्द. ठीक आहे, याच्यामध्ये हे बरोबर त्यांनी ॲडजस्ट केलेलं राहतं, असेच पॅसेज दिलेले राहतात ज्याच्यामध्ये 1500 ते 1505 1510 एवढे की स्ट्रोक बसतील, त्याच्यामध्ये 300 शब्द टाईप होतील किंवा हा क्रायटेरिया असेल 1500 की स्ट्रोक दाबले गेले पाहिजे किंवा इंग्लिशसाठी 2000 की स्ट्रोक दाबले गेले पाहिजे. किती मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये. आणि हा 1 मिनिटाचा क्रायटेरिया, ही स्पीड तुम्हाला माहिती 40चं स्पीड एका मिनिटात पाहिजे, म्हणजे 40 शब्द तुमचे टाईप झाले पाहिजे, 40चं स्पीड त्याला म्हणतात, किंवा 30चं मराठीचं स्पीड एका मिनिटामध्ये प्रति मिनिट दिलेलं आहे. आणि हे की डिप्रेशन जे आहे हे 10 मिनिटासाठीचे. ठीक आहे, ओके. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी किती असतं, 15 मिनिटं कालावधी असतो. आता मित्रांनो बघा अजून एक पुढची गोष्ट, कसं असतं याच्यामध्ये चुका किती काउंट केल्या जातात. आता जे तुम्ही जर अमागास असाल तर तुम्हाला 60% चुका माप असतात, आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, तुम्ही ओबीसी असाल, एससी असाल, एनटी असाल, व्हॉटेवर, तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 10% चुका माप असतात. म्हणजे तुमचं 90% ॲक्युरसी आली पाहिजे हे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, आणि ओपनसाठी 93% ॲक्युरसी आली पाहिजे. ठीक, अशा पद्धतीने हे हा क्रायटेरिया आहे टायपिंगचा क्रायटेरिया. ठीक आहे, टायपिंग पास झाल्यानंतर मित्रांनो मेरिट लिस्ट लागते. मुख्यचे जे मार्क्स आहे त्याच्यानुसार आता तुम्ही टायपिंग जर क्वालिफाय असेल तर क्वालिफाय झालेल्या मुलांची एक मेरिट लिस्ट लागते. त्या मेरिट लिस्टमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला हे क्लर्क पद तुम्हाला मिळतं आणि तुम्ही क्लर्क म्हणून तुमची जॉईनिंग येते काही दिवसानंतर. आता पुढचा जो प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ट्रेनिंग. तर मित्रांनो याची जी ट्रेनिंग असते ती ऑन जॉब ट्रेनिंग असते. याला काही वेगळी ट्रेनिंग तुम्हाला वेगळीकडे कुठं पाठवून ट्रेनिंग नसते दिली जात, तुम्हाला डायरेक्ट जॉईन केलं जातं आणि तिथंच तुम्ही शिकता तुमच्या वरिष्ठांच्या हाताखाली काम करता करता. ठीक आहे, ऑन जॉब ट्रेनिंग असते. म्हणजे ट्रेनिंगचा काय मुद्दा इथं, म्हणजे काय असं PSIला वेगळी ट्रेनिंग असते तसं नसतं, इथं तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग घेता. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे म्हणजे प्रमोशन कसं चालतं मित्रांनो बघा, याचं प्रमोशन असं क्लिअर दिलेलं नाही आहे. आता तुम्हाला मी कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटचं प्रमोशन सांगितलं. तुम्ही काय होता, पहिल्यांदा टॅक्स असिस्टंट असता, नंतर STI होता, STI नंतर STO होता, STO नंतर तुम्ही SC/ST होता, अशा पद्धतीने असतं. पण याचं कसं असतं बघा, याचं ज्येष्ठता व पात्रतेनुसार संबंधित कार्यालयाच्या आस्थापनेवरील सेवा प्रवेश नियमानुसार उपलब्ध संवर्गामध्ये, म्हणजे तिथं जो क्रायटेरिया आहे तिथले तुम्ही ज्या काय म्हणतात त्याला, ज्या कार्यालयामध्ये काम करताय तिथं व्हॅकन्सी किती आहे, वरिष्ठाच्या याच्यामध्ये तुम्ही कुठं कोणत्या याच्यामध्ये बसताय त्यानुसार तुमचं प्रमोशन होतं. ठीक आहे,
तुमची कॅटेगरी काय आहे, तुमचं वय काय, बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात त्या कॅटेगरीमध्ये. वरती व्हॅकन्सी किती वरिष्ठांच्या, किती वर्षानंतर तुम्ही वरती जाऊ शकता, ह्या सगळा क्रायटेरिया असतो. ते व्हॅरी होतं, ते क्लिअर नाही आहे, त्याच्यामुळे इथं दिलं नाही का तुम्ही याच्यानंतर हेच व्हाल किंवा एवढ्या वर्षानंतर हे व्हाल. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे MPSC वेबसाईटवर दिलं होतं, हे घेतलेलं आहे इथं. आणि पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पगार किती असतो, वेतन किती असते. लिपिक टंकलेखक झाल्यानंतर किंवा क्लर्क झाल्यानंतर MPSC तुमचं वेतन किती असतं बघा मित्रांनो. क्रॉस सॅलरी जी असते ही बरं का, ही एकदम आत्ताची सॅलरी, म्हणजे आत्ता जे मुलं जॉईन झालेले 23-22चे त्यांच्यासाठी बघा 39,600 ही तुमची ग्रॉस सॅलरी असते बरं का. यस, जी स्केल असते तुमची सॅलरीची ती S6 असते. ठीक आहे, S6 जी स्केल असते सॅलरीची ती आहे 39,600 असते. आणि तुमच्या हातामध्ये किती पेमेंट भेटतं, हातामध्ये तुमच्या भेटतं 32,417 रुपये एक्झॅक्ट फिगर. आता माझ्याकडं सॅलरी स्लिप आली होती मित्राची, त्याच्यावर होतं, नवीन जॉईनिंग आहे त्याची. 32,417 रुपये तुमच्या हातात भेटतात. खूप चांगली सॅलरी, खालचं पद आहे, घटकाचं पद आहे. ठीक आहे, पण चांगलं आहे. लवकर तुम्ही जर MPSC मध्ये तुम्हाला लवकर पास व्हायचं असेल आणि जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पण याचं बरं का हे असतं, म्हणजे जिल्ह्यामधल्या पण व्हॅकन्सी निघतात. आता जिल्ह्यामध्ये पण तुम्ही रिक्रूट होऊ शकता आणि जिल्ह्यामध्ये आपलं काम मिळू शकतं, असं हे पद आहे. मुलींसाठी पण खूप चांगला जॉब आहे. जर तुम्हाला MPSC मध्ये लवकर पोस्ट मिळवायची असते, त्याच्या जागा जास्त असतात, या परीक्षेसाठी फॉर्म जेव्हा सुद्धा तुम्ही भरून MPSC कंबाईनचा फॉर्म भरून तुम्ही ही परीक्षा देऊन आणि हे पद मिळवू शकता, लवकरात लवकर पास होऊ शकता. नंतर तुमचे ज्या मोठे पोस्ट आहे किंवा मोठे ड्रीम आहे ते पूर्ण करू शकता ऑन जॉब. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे पद होतं. पूर्ण डिटेल माहिती या पदाबद्दल सांगितलेली. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि जर आमची बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर लिहून घ्या, 95-55-22-15-84. ठीक आहे, आमची जी स्टेट बोर्डची बॅच आहे तुम्हाला जॉईन करायची असेल तर ह्या नंबरवर कधी पण कॉल करा, 95-55-22-15-84. पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटेल याच्यावर. ठीक आहे, पूर्ण सहकार्य होईल तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे याच्यावर कॉल करू शकता आणि माहिती मिळू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.